एक ध्यानात ठेवायचं, साधना भक्ती करीत राहायचं. जसं जसं तुम्ही भक्तीचा स्तर वाढवतात, तुमच्यामध्ये शुद्धता वाढते, तेव्हा भगवंत बरोबर तुम्हाला तुमचे इष्टदेवता प्रगट करतात. म्हणून भक्ती करताना तुमचे कोणाचा राम असेल, कोणाचा कृष्ण असेल, कोणाला विठ्ठल असेल, कोणी नरसिंह असेल, कोणी वामन असेल, अवतार कोणते असेल भगवंताचं, तर त्यामुळं तुमचं हृदयाचे शुद्धीकरण, जेव्हा अनर्थ कमी होतात, तुमचं हृदय शुद्ध होतं ना, तर भगवंत ते बरोबर ते रूप प्रगट तुमच्या समोर करतात. म्हणून हनुमानजी जन्मालाच रामचंद्राचे अनन्य भक्त होते, पण जरी कृष्ण आले ते रामालाच पाहत होते. कारण का, त्यांचे इष्टदेव होते ते. त्या रूप पहिले त्यांनी नाम केला आणि नामानंतर त्यांना रूप प्रगट झाले, आणि त्या रूपाला जिथं कुठे गेले ते राम सर्वत्र अवस्थेमध्ये राममय अवस्थेत पाहत होते. हे त्यांचं भक्त. जसं मीराबाई, मीरा तो गिरधर गोपाल दुसरं नकोय, मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नकोय, ते मीराबाई कृष्णाला बघत. तर ती एकदम जे नित्यसिद्ध भक्त असतात त्यांना साहजिक भगवंताच्या प्रती प्रेम असतं. नित्यसिद्ध म्हणजे जे वैकुंठात आलेले असतात, जर तुकाराम आले ते पांडुरंगाचे अनन्य भक्त, पण ते उदाहरण देतात की मी कसं भगवंताला प्राप्त केलं, मी कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याचं उदाहरण ते देतात. प्रल्हाद महाराज, त्यांना किती सांगा राम कृष्णाबद्दल, ते नरसिंहदेवालाच वर्शिप करतात, कारण त्यांचं हो ते हो. पण तरी आता वैकुंठात गेल्यानंतर सगळंच पाहायला भेटतं. जसं बली महाराज सगळे अवतारच माहित होतं, पण ते वामन देवाचीच वर्शिप करतात. सत्यव्रत राजा होता, तो मत्स्य अवताराचीच वर्शिप करणार होता. तर भगवंत भक्त भगवंताच्या भक्ताच्या इच्छेनुसार प्रगट होतात. ते कधी होतात, जेव्हा ते चांगली भक्ती केली, हरिनामाचे आणि हृदय शुद्धीकरण झालं, तेव्हा भगवंत त्या भावनेमध्ये त्यांच्यासमोर प्रगट होतात. म्हणून पहिली गोष्ट, ते प्रगट होण्याच्या पहिले आपल्याला 9 स्टेप सांगितले भक्तीमध्ये. अधो श्रद्धा, तथा साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती. अधो श्रद्धा, आपली श्रद्धा दृढ निश्चयामध्ये पाहिजे, ती डळमळीत नसली पाहिजे. तुमची श्रद्धा ती कधी दृढ होईल? अधो श्रद्धा, तथा साधू संग, साधूच्या संघामध्ये. जे साधू येतं, जे भजन क्रियामध्ये लागलेले आहेत, भगवंताकडे अग्रसर आहेत आणि ते कशा प्रकारे भक्ती करतायत आणि मी त्यांच्यासाठी केली पाहिजे, असे साधूकडे गेलं. साधू म्हणजे भगवे कपडे किंवा नाही, ते जे साधना करताना साध्य करतात त्याला साधू म्हणतात. आणि मग साधू झाले काय, अधो श्रद्धा तथा साधू संघ, भजन क्रिया. त्या साधूच्या संघात असं नाही की बसले, प्रभूजी काय चाललंय तुमचं, तब्येत पाणी ठीक आहे ना, गप्पा मार. पण साधूच्या संघात येऊन भजन क्रिया केली, हरिनाम जप केला पाहिजे. तुम्ही खूप प्रवचन ऐकले, कीर्तन ऐकले, मोठमोठे कार्यक्रम ऐकले, जोपर्यंत तुम्ही हरिनाम जप करत नाही तोपर्यंत तुमचे भक्ती चालू होत नाही. बाकी इन्फॉर्मेशन जमा करणे, मनाला मनोरंजन करणे, भांडारा खाऊन शरीराला पोषण करणार आहे, पण तुमच्या चैतन्याला कृष्णाचे संबंध जोडतात का, तर त्याला अध्यात्म म्हणतात. नाही तर ते सांस्कृतिक कार्यक्रम होता. सांस्कृतिक म्हणजे मी जाऊन अटेंडन्स केलं त्या कार्यक्रमाला, मी प्रसाद पण खाल्ला, मी नाचलो पण, पण माझ्या व्यक्तिगत चैतन्यामध्ये मी भगवंताला घेऊन आलो का, त्या भगवंताला मी स्मरण करतो का, त्याला म्हणतात भजन क्रिया. आणि भजन क्रिया झाल्यानंतर अनर्थ निवृत्ती होती. अनर्थ निवृत्ती म्हणजे अनर्थ ज्याचा अर्थ नाही. अर्थ कोणता? काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य. आता आपल्याला थोडंसं जरी कोणी काय म्हणतात, राग येतो म्हणा, क्रोध, लोभ, काही ना काही लोभ असतो. भक्तीत पैशाचा लोभ नसेल, पण मान सन्मानाचा लोभ आहेच, प्रतिष्ठेचा लोभ आहे. आता जेवता तुम्हाला कोणी उठू द्या, अपमान वाटेल, पण ज्यानं सगळ्या गोष्टी सोडल्या तर अपमान नाही वाटणार. कदाचित भगवंतानं मला काहीतरी सेवा देण्यासाठी उठवलं. हे कधी होऊ शकतो? काम, क्रोध, लोभ, मद. मद म्हणजे धनाचा अहंकार असला पाहिजे. माझं मी नग्न अवस्थेत आलो, जाताना नग्न अवस्थेत जाणार आहे, हायच काय माझं, भगवंतानं दिलं, भगवंत घेऊन जाणार आहे. हा उदारनिर्वाहाचं साधन आहे, परिवार आहे, बायको लेकर आहेत, ते करायचं, पण भावना मनात ही असली पाहिजे, आज माझं नव्हतं उद्या पण माझं नसणार आहे. ज्या भगवंताने दिले ते भगवंताकडे जाणार आहे. मद, त्याच्यामुळे मद येतं. आणि मदानंतर काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य. मद नष्ट झालं ते ईर्ष्या आपोआप नष्ट होऊन जाते. मग भेदभाव येत नाही, तुलना येत नाही, कोणाशी आपण काही बघत नाही. आणि मग मात्सर्य हे सहानात्मक, आणि मग सहानात्मक झालं, मग सगळीकडे तो राममय होतो, कृष्णमय होतो.
मी आता दक्षिण भारतात गेलो, त्याचं नाव विष्णू चित्ती. त्यांच्या चित्तामध्ये विष्णू सामावलेले आहेत. आपले चित्तामध्ये काय सामावले? काम, क्रोध. कोणी काय म्हटलं, थोडीशी आलं की क्रोध चित्त होते, कधी लोभ चित्त होते, कधी मत चित्त होते. कारण हृदयामध्ये जी गोष्ट स्पार्क करते तीच बाहेर येते. पण जो भक्त कृष्ण चित्त असतो, विठ्ठल चित्त असतो, विष्णू चित्त असतो, त्याला कृष्ण चित्त जिथे म्हटलं तो स्पार्क होत असतो. म्हणून आपण आपल्याला भौतिक चेतनेतून आध्यात्मिक चेतनेकडे जायचं, काम चेतनेतून कृष्ण चेतनेकडे जायचं, काम चेतनेतून राम चेतनेकडे जायचं, लोभ चेतनेतून कृष्ण लोभाकडे जायचंय. आणि मद असला पाहिजे. मद कोणता? की भौतिक जगाचा दास आहे, मी भगवान कृष्णाचा दास आहे, त्यांच्या भक्तांचा दास आहे, याला म्हणतात जिवेरे स्वरूप कृष्ण रे नित्यदास. तो शेवट मद येतो. आणि मात्सर्य का असलं पाहिजे? लोकांचं, भक्तांचं मात्सर्य नसलं, स्वतःचं मात्सर्य झालं पाहिजे. मी किती पापी, मी किती हीन आहे, मी किती, तुकाराम महाराज म्हणतात मी पामर आहे. आणि आपली ठाकूर काय म्हणतात, मी विष्णेतल्या किड्यासारखा आहे. ही त्याच्या नम्रतेची हाय लेवल आहे. आपण म्हणू शकतो का? आपण म्हटलं तर लोक काय म्हणून कदाचित असेल बरं, कारण आपली नम्रता लोकांना कळत नाही. एकदा मी प्रवचन असंच गेलो होतो, अहो म्हटलं तुम्हाला काही येत नाही, काही नाही. मी एक जण म्हटलं तुला काही येत नाही, तू बसलंच कशाला तिथं? असे लोक भेटतात. आपली नम्रता ही आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलला असली पाहिजे. ती समाजात प्रगट करा तर समाज काय करेल तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून देतो. पण कारण काय बघ प्रभूजी, हे मी तुम्हाला एक गोष्ट तळमळते का सांगतो, भौतिक जगाच्या किती उपलब्धी घेतल्या मृत्यूबरोबर सगळ्या नष्ट होणार आहे. म्हणून मी आता काल प्रवचन दिलं माझ्या गावी, तुम्ही ते प्रवचन ऐका. लोकांच्या नजरेत बनण्यापेक्षा भगवंताच्या नजरेत बनलं पाहिजे. आणि भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी ह्या ह्या कॅटेगरी आणि लोकांच्या नजरेत बनण्यासाठी ह्या ह्या कॅटेगरी आहेत. आणि आपण 80 ते 90% भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी करत नाही, तर 90% कॅटेगरी आपण लोकांच्या नजरेत बनण्यासाठी करतो. आणि लोकांच्या नजरेतून ते उद्धार करू शकत नाही, आपल्याला अधोगतीला येतात. म्हणून आपल्याला ठरवायचं आहे की मला भगवंताच्या नजरेत बनायचं तर लोकांच्या नजरेत बनायचं. आणि मग ती चेतना हळूहळू विकसित होते. हे भक्तीच होतं. आणि त्यासाठी रेग्युलरली श्रवण कीर्तन आमच्या हळकुंडे प्रभूंचं मला खूप आवडतं. ते कुठेही बसले ना लगेच डायरेक्टून काय करतात, भगवद्गीता काढणार, भागवतम काढणार. 5 मिनिटं का असं ना 10 मिनिटं ते पहिले गीता वाचून काढणार, नाही तर पिशीतून माळा काढणार, जप करणार. मला खूप इन्स्पायर्ड आहे. जेव्हा जेव्हा मी मंदिरात बसतो ना, मला इथं प्रवचन करायचं असेल, आता आठवड्यातले माझे 4 क्लास होतात, शुक्रवार, शनिवार आणि आता सोमवारचा चालू केलं 3 सत्र. त्या व्यतिरिक्त मला आणखी वेगवेगळे प्रोग्राम राहतात. म्हणजे दिवसाचे मला 2 ते 3 घंटे रीडिंग करणं गरजेचंच असतं. कारण मला इथं बोलण्याच्या पहिले, येण्याच्या पहिले तेवढं मटेरियल घेऊन यावं लागतं आणि तेवढं ऐकावं लागतं माझ्या वरिष्ठाचं. भले ते प्रवचन रोज आम्ही सकाळी भागवतामला बसतो ना, त्या भागवतामध्ये एकच आहे की आज नवीन काहीतरी पॉईंट भेटणार. पॉईंट म्हणजे साधण्यासाठी. तर ते सारखं सारखं ते चेतनेमध्ये राहिलं तेच गोष्ट बाहेर पडते. जर मी श्रवण कीर्तन नाही केलं, वाचन नाही केलं, तर मी पण गावगाव मारेल तुमच्यासोबत. का? तर मला इथे येण्याच्या पहिले मी प्रचार हे तुमच्यासाठी करत नाही, प्रचार यासाठी करतो की मी स्वतःला एंगेज करतो. म्हणून त्यासाठी प्रचार करायचा असतो. तेव्हा ती चेतना विकसित होते. नाही तर आपण भक्तीमध्ये 10% बी आपली चेतना लागत नाही. 90% मुलं बाळं, नवरा बायको, ऑफिसमधलं, घरातले कामं. आता एक प्रवचन संपलं की प्रभूजी कधी संपवते, घरातले कामं पडलेले, यांना काय आहे ना. एक उदाहरण देतो असं म्हणावं लागतं. ती प्रॅक्टिस कर. आणि भक्ती ना ही स्वार्थी, मी माझी चेतना मलाच विकसित करावं लागणार. तुमची चेतना तुम्हालाच विकसित करा. मी एक लोकांचं मला वाईट या गोष्टीच वाटते, भौतिक संसारात कोणीच कॉम्प्रोमाइज नाही करत, पण भक्तीमध्ये कॉम्प्रोमाइज करतात. सत्संग असो, जप करण्याचा असो, ग्रंथ वाचन असो, सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो. भौतिक जगातल्या एकही गोष्ट कॉम्प्रोमाइज करत नाही, पण भक्तीतल्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो. कसं काय आपण ईश्वर चित्तो करतो ना. किती वेळा लोकांना सांगलं होतं सत्संगाला ये रे बाबा, अरे ग्रंथ वाच रे बाबा, जप कर रे बाबा. कोणी म्हणतं मला शेतात जायचं, कोणी म्हणतं मला दुकानावर जायचं, कोणी म्हणतं मला ऑफिसला जायचं, कोणी म्हणतं मला कंपनीत जायचं, कोणी म्हणतं आम्हाला कॉलेजमध्ये जायचं. किती हे टोमणी मारत नाही मी, ही
माणसाची वृत्ती सांगतो. कारण त्याच्यामध्ये अडकून पडणार नाही. आणि जगात एक माकड होतं, उत्सुकतेपोटी रस्त्यानं जाताना ते डांबराला पाहिलं. ते डांबर पातळ चमकत होतं. माकडाला वाटलं काहीतरी युनिक आहे. त्यानं काय केलं, असा हात लावला काढायला गेला, हातच निघाला नाही. मग तो हात काढायच्यासाठी कसा निघाला, तो दुसरा हात लावला, दोन्ही हात चिटकले. तर करायचं तर काय करायचं, आयला त्या दोन्ही हातात चिटकले म्हणून पाय लावतो, पाय बी अटकून जातो. आता तिन्ही अटकले तर मग आता काढण्यासाठी काय चौथा दोन्ही पाय लावला तर दोन्ही अटकतो. त्याला वाटतं अरे दोन्ही हात पाय बिन अटकले, तो काय करतो, ते डांबराला पोट चिटकतो आणि चिटकला की ते डांबराला चिटकून जातो. तसं आपल्या संसारामध्ये आपण एक हात लावायला जातो. आता गिरणी चालू झाली माझी, मला थांबावं लागेल की दुसरं हात एक असे लगेच पाय लागतो आणि त्या संसारामध्ये असे चिटकून जातो. आणि आमच्या येड येतात ना काढायला, त्यांना काय म्हणजे हे संसार, हे तुम्हाला जरी माझं वाक्य कडू वाटत असेल, पण माझा एक उद्देश असा आहे इथं की तुम्ही आपल्या चेतनेला आणि भगवत भक्तीला वाढवा. कारण खूप वेळ कमी, आतापर्यंत आपलं आयु गेलं त्याच्यात भक्ती क्वांटिटीपेक्षा क्वालिटी होती का नाही. पण राहिलं तर 20-25 वर्षे, 15 वर्षे, किती वर्षे जगणार नाही. पण येणारा काळ मला गांभीर्याने प्रामाणिकपणे करायचं. कारण भगवंत आता मला किती वेळ दिला माहित नाही. म्हणून भगवंताची भक्तीमध्ये मी जास्तीत जास्त हरिनाम कसं जप करेन, ग्रंथ कसं वाच, ह्या संसारातल्या असू नसू सगळ्या गोष्टी होणार आहेत. तुम्ही हॉस्पिटलमध्ये 10 दिवस जा, तुमच्या घरातले कामं थांबतात का? होतात राहतात. मग का बरं भक्तीत आपण कॉम्प्रोमाइज करतो? मला ते मी एवढ्या 17 वर्षे मला झालेत, तर मी या गोष्टीचा मी तुम्हाला सांगतो. कारण की शेवटी भगवंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी, A to Z गोष्टी, मी पण थोडंसं करतो, पण मी एकच विचार करतो, मी सगळ्या गोष्टीच्या मागे लागलो, मृत्यूच्या वेळेस मला एक गोष्ट कामाला येणार त्याची काहीच नाही, काहीच येणार नाही, शरीर सुद्धा येणार नाही. मी कधी कधी जातो ना, अंगावर ना काही पांढरा कपडा टाकतात राहतो, सुतळी बांधतात आणि खाली गादी पण टाकत नाही, गवत नाट काय. म्हणून जी गोष्ट नश्वर आहे, जी आपल्या सोबत येणार, त्याच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही. जी गोष्ट सोबत येणार आहे, शाश्वत आहे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि संसार तर सगळे करतात, कुत्रे मांजरे पण करतात, त्याच्यात काय वेगळं काय, तुम्ही करा नका करू, ते चालत राहणार. म्हणून हा सत्संग चालू आहे, सिरियसपणा आला पाहिजे याच्यामध्ये, हरिनाम जप. आणि जो सिरियस कोण आहे माहिती आहे का, तो काही असो कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत, कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत. दुनियादारी कुठे राहू द्या, मला नेहमी नवल वाटतोय हरप्रभू हे मात्र. मी सत्संग चालू करण्याचं कारण, मी पावसाळ्याच्या दिवसातून आहे नवरा बायकोला पाहिलं मंगल आरतीला येताना, थंडी असो दोघं नवरा बायकोला येतात मंगल आरतीला, काय असो, ते एकट्या व्यक्तीसाठी मी हा सत्संग चालू केला, त्यांचे प्रामाणिक जेन्युइन पाहतो. आपल्याला फायदा होतो तर आपण केलं पाहिजे. ज्याच्यात भगवंत आहे ना, तुम्ही जेवढं त्यांच्याकडे त्यांचे तळमळ करतात, भगवंत तुम्हाला तेवढे देतात. आणि माझ्या वैदिक जीवनात भगवंतानं मला भरपूर दिलं, माझ्या अवकतीपेक्षा लायकीपेक्षा दिलं मला. तुम्हाला नारायण पाहिजे का लक्ष्मी पाहिजे, तो लोकांच्या नजरेत बनण्यापेक्षा भगवंताच्या नजरेत बनलं पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.